नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. मंगळवारी काश्मीरमधल्या पहलगाममध्ये पर्यटकावरती बेछूट गोळीबार करण्यात आला. त्यांचे आधार कार्ड पाहण्यात आले, धर्म विचारण्यात आला आणि गोळ्या घातल्या गेल्या. गेल्या कित्येक वर्षात हा झालेला अमानुष हल्ला आहे. 370 कलम रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये अशांतता पसरेल, गोंधळ होईल अशी सगळी चर्चा होती, पण तेव्हा काही झालं नाही. 370 कलम रद्द झाल्यानंतर काश्मीरची जनता शांत होती. त्यानंतर तिकडे राष्ट्रपती राजवट आली, निवडणुका झाल्या, निवडणुका चांगल्या पद्धतीनं पार पाडल्या. काश्मीर खोऱ्यामध्ये अपेक्षेप्रमाणे ओमर अब्दुल्ला हे विजयी झाले, ते मुख्यमंत्री आहेत आणि पुन्हा दहशतवाद्यांनी डोकं वर काढले. आता तिकडे जो हल्ला झाला त्या हल्ल्यावरच्या प्रतिक्रिया आपल्या देशातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कशा आहेत पहा. राहुल गांधी असं म्हणतायत, मी ओमर अब्दुल्लांशी बोललो, सरकारने आपली जबाबदारी झटकायला नको. कोणत्या सरकारने? राज्य सरकारने का केंद्र सरकारने? प्राथमिक जबाबदारी कोणाची आहे? अशा प्रसंगामध्ये काय बोलतोत आपण याचं भान कोणी ठेवत नाही. हा हल्ला जो झाला, असं म्हटलं जातं की दहशतवाद्याला धर्म नसतो. मग धर्म बघून कसा हल्ला झाला? हा हल्ला पाकिस्तानच्या सगळ्या मंडळींनी केलेला आहे. पाकिस्ताननी ज्या दहशतवादी संघटनांना वर्षानुवर्ष रसद पुरवली आहे त्यांच्या मार्फत झाला आहे. मात्र पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी असं म्हटलंय, आमचा काही संबंध नाही. हे अंतर्गत भारतातल्या लोकांनी केलेलं आहे, भारतीय लोकांनी केलेला हल्ला आहे. आमचा काही संबंध नाही. उलट आमच्या देशामध्ये वर्षानुवर्ष अशांतता पसरवण्याचं काम भारताकडून होत आहे. खास करून बलुचिस्तानचा विषय असेल, अफगाणिस्तानमधल्या लोकांना भारताकडून बळ मिळतं आहे, बांगलावाल्यांना भारताकडून बळ मिळतं आहे, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. बघा, आरोप तर होत राहणार. आणि या सगळ्या प्रसंगावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, देशाचे गृहमंत्री अमित शहा असतील, यांनी उत्तर चोख दिले. सोडणार नाही, दहशतवाद्यांना आम्ही वेचून मारू. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असं म्हणाले की आम्ही पाकिस्तानमध्ये घुसून मारू. प्रत्येकजण आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करतोय. दहशतवाद्यांना श्वापद म्हटलं जातं, अनेक सगळ्यात स्वाभाविक आहे राग येणं. आणि ज्या पद्धतीनं ही हत्या झाली आहे, काहीही माहिती नाही, कोणालाही वाटलं नाही की असं कधी घडेल. आणि त्यामुळे आत्ता ह्या सगळ्या प्रश्नांकडे काय कसं पाहायला हवं? मला सांगा ना, वर्षानुवर्ष ही जी बोलणारी मंडळी आहेत काश्मीरच्या प्रश्नांबद्दल, खास करून आमच्याकडची समाजवादी मंडळी, कम्युनिस्ट मंडळी, ह्यांचे तोंड बंद झाले, तोंड शिवले गेलेत. ते का बोलत नाही आहेत की दहशतवाद्यांनी आधार कार्ड पाहिलं, नाव विचारलं आणि धर्म बघून मारहाण केली, म्हणजे गोळ्या घातल्या. 26 जण ठार आहेत, 20 जण जखमी आहेत. यावरती ही मंडळी का बोलत नाही आहेत? विश्वंभर चौधरींच्या जिभेला काय झालं? लकवा बसला का? निखिल वागळेंना काय झालं? का बोलत नाही आहेत? कम्युनिस्ट जे बडबड करणारे सतत का बोलत नाही आहेत? उत्तरं दिली पाहिजेत. बोलणं सोपं असतं. अशा प्रसंगावरती भारतीय म्हणून आम्ही एक व्हायला पाहिजेत. हा हल्ला हा हिंदुस्थानवरचा हल्ला आहे. अजूनही दहशतवाद्यांच्या दृष्टीने इथे राहणारा जो हिंदू आहे त्याला संपवायचा आहे. त्यांना इथल्या मुस्लिम किंवा अन्य धर्मियावरती हल्ला करायचा नाही आहे. त्यांचा हेतूच असा आहे की या देशामध्ये पाकिस्तानसारखी अशांतता पसरली पाहिजे. म्हणजे काय आहे की स्वतःचं घर जळाल्यानंतर ते विझवण्याऐवजी दुसऱ्याचं घर पेटवायचा प्रयत्न करणारी जी प्रवृत्ती असते, ती ही प्रवृत्ती आहे. त्यांना असं वाटतंय की यामुळं आम्ही शोधून हिंदूंना मारलं की मग या देशातले हिंदू ते रागवतील, देशात दंगली घडतील आणि हेच
पाकिस्तानवाल्यांना अपेक्षित आहे. त्यांना हे पाहिजे की भारतात दंगली या होत आहेत आणि त्यामुळं भारत अशांत बनतो आहे आणि या देशातल्या विरोधकांना देखील आरोप करणं सोपं आहे, भाजप सत्तेत आहे म्हणून दंगली होत आहेत. या देशातला हिंदू वेडा नाही, तो इथल्याच देशातल्या मुस्लिमावरती काहीही कारण नसताना हल्ला करणं, दंगल करणं करणार नाही. तो देशप्रेमी आहे आणि त्यामुळं या सगळ्या विषयामध्ये हे सगळं पाकिस्तान पुरस्कृत होत आहे. शांत डोक्याने ह्याला उत्तर दिलं पाहिजे. जगाच्या नकाशावरून आता पाकिस्तान संपायला फार दिवस लागतील असं चित्र नाही आणि ती जिद्द मनात ठेवून लोक शांत बसत आहेत. त्या शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. पाकिस्तान भले आपली जबाबदारी झटकू दे, पण दहशतवादी संघटनेने ती जबाबदारी घेतलेली आहे. सरकारने या सगळ्या गोष्टीची यंत्रणा, आता केंद्र सरकारची यंत्रणा अतिशय कडकपणे सगळे तपास सुरू आहेत. बघा घटना कशा घडतात, म्हणजे मंगळवारी ही घटना घडल्यानंतर पुन्हा बुधवारी सीमावर्ती भागामधून पुन्हा दहशतवादी यायला लागले, चकमक झाली. तिथे लष्कर आणि दहशतवादी, त्यात काही जण पळून गेले, काही जण लपून बसले, त्यांची शोध मोहीम सुरू आहे. त्यांना कंठस्नान घातल्याशिवाय आपलं लष्कर गप्प बसणार नाही. हे जे चालू आहे रोजचं चालू आहे, रोज रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणतात तसं सीमेवरच्या लष्कराच्या जवानांना ह्या सगळ्या गोष्टीला तोंड द्यावं लागतंय. आपले सगळे विषय आपल्या सर्वांना माहीत आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरती ह्या विषयावरती सगळेजण धडपडत आहेत. हे कधी ना कधी बंद व्हायला पाहिजे, पण माहिती नाही अधूनमधून काय झालं. जेव्हा पाकिस्तानमध्ये अंतर्गत अशांतता असते तेव्हा दहशतवादी हे भारतातल्या काश्मीर आणि अन्य भागामध्ये अशा प्रकारच्या कारवाया करत असतात. तिथल्या लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठीची ही धडपड असते आणि त्यामुळे ह्या गोष्टी घडतात. आता ह्या सगळ्या विषयावरती हा दीर्घकालीन विषय आहे, हा एका दिवसात संपणारा विषय नाही आहे. 370 कलम रद्द झाल्यानंतर जी आरडाओरडा सुरू झाला, खरं तर देशातल्या सगळ्या प्रांतामध्ये जे शिकलेले काश्मीरी मुलं आहेत त्यांना रोजगार मिळतो आहे. वेगवेगळ्या केवळ हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काही लाखामध्ये लोक, तिथले तरुण हे नोकरी करत आहेत. वेगवेगळ्या प्रांतांमध्ये ते असं म्हणतात की बाबा 370 कलम रद्द झाल्यानंतर त्याचा लाभ आम्हाला होईल असं कधीच वाटलं नव्हतं, पण देशभर आमचं स्वागत होतं आहे, आम्हाला कुठेही अडचण नाही. आणि त्यात लक्षात असू द्या की केवळ हिंदू काश्मीरी असे नाहीत, सगळ्या जमातीचे मुस्लिम मुलं देखील उत्तम पद्धतीने नोकरी करतात, कुठेही त्यांना त्रास होत नाही. आपला देश हा एवढा मोठा आहे आणि उर्वरित देशामध्ये आमचं स्वागत होतं आहे हे आम्हाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. अशा प्रतिक्रिया माध्यमांशी देखील बोलून दाखवत आहेत हे तरुण. घडतंय ते चांगलं घडतंय. अशा छोट्या मोठ्या घटनांमुळे एकूण देश विचलित होतो आहे आणि म्हणून पुन्हा एकदा देशवासियांनी एकत्र येऊन या सगळ्या विषयामध्ये लढा दिला पाहिजे. अशा छाटछूट लोकांच्या प्रतिक्रियाकडे लक्ष देण्याची अजिबात गरज नाही. राहुल गांधींनी खरं तर देशवासियांच्या भावनाशी खेळायला नको. त्यांनी असं म्हटलं पाहिजे की आमच्या देशवासियांच्या भावनाशी खेळणाऱ्यांच्या आम्ही विरोधात आहोत, देश म्हणून आम्ही एक आहोत, आमचे प्रश्न आम्ही सोडवू, पाकिस्तानाने इथं मध्ये लक्ष घालायची गरज नाही. लगेच जबाबदारी सरकारची, सरकार जबाबदारी सोडून पळू शकत नाही, असे स्टँडर्ड ठरलेल्या फॉर्मॅटमधले आरोप जे केले जातात त्यातूनच त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी कमी आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.